प्रदीप शेठ यांनी आजचं जेवण दिलं. शेतकरी मेडिकल फलटणचे ओनर प्रदीप शेठ जाधव यांचेही आम्ही पशुधन परिषद संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर कालचं या ठिकाणी जेवण आपल्याला नाथा कोलवरकर डॉक्टर यांनी दिलं होतं, त्यांचेही मनापासून आभार. आणि सामना चालू करावा. पहिला चेंडू षटकार आहे. षटकार आणि सुरुवात आहे सामन्याची. फलंदाज राजाराम, नॉन स्ट्राईकला तो अक्षय आणि गोलंदाज आहे तो माने. 500 माघारी न्यायच्यात का? ए यार आणि सुंदर असा चेंडू या ठिकाणी टाकलेला माने डॉक्टरांनी. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. पुढचा चेंडू आणि सुंदर गोलंदाजी. अतिशय चालाक गोलंदाज आहे माळशिरसचा. मला वाटतंय पहिली मॅच आवर्जून त्यांनी बघितलेली आहे. पहिल्यांदा खेळ बघितलेला आहे आणि पूर्ण खेळ बघून अभ्यास करून गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू आणि जेल सुटलेला आहे. जेल सुटली का मॅच सुटली काय कळत नाहीये. भली मोठी संधी उपलब्ध करून दिलेली डॉक्टर माने यांनी, परंतु डॉक्टर अमोल यांना ती काय घेता आली नाही. असू द्या. अतिशय सुंदर गोलंदाजी केलेले डॉक्टर माने यांनी. झहीर खान नंतर एवढी चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज मी पहिल्यांदा बघितलाय. विकेट साठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मॅडीकडून आणि चड्डीतला पैसा आहे. आणि पुन्हा सुंदर चेंडू टाकलेला आहे. चेंडू काय राजारामला लक्षात येत नाहीये. आणि शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातील धावा झाल्यात 6. आणि चौकार. शेवटच्या चेंडूवरती खणखणी चौकार मारलेला आहे आणि घोट बैलाच्या मालकाच्या हातात चेंडू गेलाय. बैलाबरोबर मालकाला पण आम्ही पळायला हो. आणि एका षटकानंतर संघाची धावसंख्या होते ती 10 बिनबाद 10. अतिशय चांगली गोलंदाजी केली ती डॉक्टर माने यांनी. गोलंदाज फुले, डॉक्टर फुले. रणजित जेवायला गेले. सोडतोय का नाही माहित नाही. गार्डी साहेब कस्टमर आलं इकडे या. आणि सुंदर असा चेंडू टाकलेला आहे डॉक्टर फुले यांनी. गार्डी साहेब इकडे यायचंय. परमेश्वर डॉक्टरांची गाठ घ्या गार्डी साहेब. मालाचा विषय. डॉक्टर आकाश गार्डी, डॉक्टर परमेश्वरांची गाठ घ्या. आणि स्टेटच्या दिशेने उचलून मारलेला आहे. काय सांगा. चौकार आहे. अतिशय उत्कृष्ट शॉट अक्षयच्या बॅट मधून निघालेला.
वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो डॉक्टर फुले. आणि स्ट्रेटच्या दिशेने पुन्हा मारलेला आहे. काय होतंय बघूया. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि धावसंख्या 15. दुसरं षटक चालू आहे. पुढचा चेंडू उचलून मारलेला आहे. काय होतंय बघूया. झेलची संधी आहे का. मध्येच पडला. रणदिवेंना दिवे लावण्याची संधी होती आता, परंतु 2च धावा. धावसंख्या 17. दुसरं षटक चालू आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. पुन्हा वाईट चेंडू. माळशिरस संघाची आतापर्यंत झालेली गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट पाहायला मिळाले, परंतु बरड संघाला जशी सुरुवात गरजेची आहे तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळालेली नाही. पण अजूनही होऊ शकते, घडू शकतं. बघूया काय होत आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळालेले. धाव संख्या 19. आणि दरम्यान या ठिकाणी निर्धावपदी चेंडू षटक संपतंय. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होते 19. 12 चेंडू आणि 19 धावा. आज या ठिकाणी आपल्याला शेतकरी मेडिकलचे प्रदीप शेठ यांच्याकडून या ठिकाणी जेवणाची सोय करण्यात आली. त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर अभिजित एंटरप्राइजेसचे मालक यांच्याकडून आपल्याला सचिनजी माने यांच्याकडून टी शर्टचं आपल्याला सौजन्य झालेलं आहे. त्याचबरोबर सोनवलकर मेडिकल यांच्या वतीनं आपल्याला मेडल्स देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सत्यलीला डिस्ट्रीब्युटर यांच्याकडून अर्थसहाय्य झालेलं आहे. अजित मेडिकल फलटण यांच्याकडून देखील अर्थसहाय्य झालेलं आहे. श्रावणी मेडिकल आणि अभिजित मेडिकल कोळकी यांच्याकडून देखील आपल्याला सहकार्य झालेले आहे. अनिकित मेडिकल कोळकी यांच्याकडून देखील सहकार्य झालेले. हिंदवी मेडिकल वाजेगाव, न्यू चैतन्य मेडिकल पिंपरद, राधिका मेडिकल राजुरी पाटी, आई मेडिकल मिरडे या सर्वांचं, सद्गुरू मेडिकल वडजल, त्याचबरोबर गुरुकृपा पशुरोग निदान केंद्र आणि उचलून मारलेला आहे. झेलची संधी. धावबादची संधी होती आणि झेलची संधी होती. धावा मिळालेले 2. त्याचबरोबर आज जे आपण या ठिकाणी युट्यूब लाईव्हचं सौजन्य जर पाहिलं तर गुरुकृपा पशुरोग निदान केंद्र, आमचे अतुलजी कदम, नियोजनाचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं. फुलटॉस मध्ये चेंडू आणि षटकार आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 27 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे आणि अतुल कदम यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी एसटीसी लाईव्ह हे पुण्याचे सिंहगडचे युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला या ठिकाणी अतुलने उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचंही पशुधन पर्यवेक्षक संघटनेच्या वतीनं मनापासून धन्यवाद. आणि तर पैशाची बॅग आलेली आहे डॉक्टर मधुकर पवार यांची आणि बाद झालेला आहे. आणि या विकेटसाठी मला वाटतं 100 रुपयाचं बक्षीस मॅडीचं आहे. चड्डीतलं पैसे आहेत कुठं आहेत. आता पॅन्टीत आलेत पैसे. ते 100 रुपयाचं बक्षीस आपल्या
रसाळ डॉक्टरांसाठी आलेलं आहे. आणि कितीची भेट आहे आणि या ठिकाणी इनिंग संपल्यानंतर रसाळ साहेब आपलं 100 रुपये घेऊन जायचे. 100 जमा झालेत. दोन्ही बात करण्यात येतील पैसे आणि एक एक धाव या ठिकाणी काढण्यात यशस्वी झालेले आहेत ते सोन्या 50-50. सोन्याला खेळ सोने 50-50. सामना करेल अक्षय. अमोल यांच्या चेंडूवरती सुंदर असा फटका मारलेला आहे. बघूया किती आणि निश्चित चौकार आहे. निश्चित चौकार आहे. शेवटचा चेंडू या षटकातील धावसंख्या 32 झालेले. चार षटकाचा सामना आहे. तिसरा षटक चालू आहे. 32 धावा झालेल्या आहेत. आणि उचलून मारलेला आहे. किती धावा आहेत? चौकार. डवळ संघ चेंडू येतोय का तुमच्याकडे? नाही, अलीकडेच आहे. धावा झाल्यात त्या 36 धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये 17 धावा या बरड संघाने काढलेल्या आहेत. परंतु एक महत्वाची विकेट या षटकामध्ये गेलेले ते राजारामेची. बॅट लागली का? स्टंपला बॅट लागली? काय झाले? थांबा. कुठल्या स्टंपला बॅट लागली? चेक करा. नाही नाही, कुठं बॅट लागली? नाही नाही दिसते, नाही दिसत. नाही नाही लागली बॅट. स्कोर झालाय तो 36 धावा झाल्या. 36. 12च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत धावा जमवलेल्या आहेत. गोलंदाज खरात राऊत. राऊत राऊत गोलंदाज आहेत. आणि ऑफच्या दिशेने सोन्याने मारलेला फटका किती धावा मिळतात बघूया. एक धाव तर पुन्हा दुसरीचा प्रयत्न. नो बॉल आहे का? नो बॉल. या ठिकाणी अतिरिक्त धाव मिळते. फ्री हिट आहे का? फ्री हिट आहे का? फ्री हिट आहे. आणि चौकार आहे. फ्री हिटरती चौकार मारलेला आहे. धाव संख्या झाली ती 42. बरोबर ना? 42 धावा झाल्यात. 42. आणि नियोजनाचा बादशाह इथं आलाय. आता पाऊस 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 पाऊस. अरे वाचवला का? कसा झालाय बघा. आणि खाली संधे. खरंच बावळाटपणा आहे. आणि सोन्याची जागा घेण्यासाठी जातोय तो सागर बोराटे. धाव संख्या आता मिळाल्यात त्या 2. 44 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक चालू आहे.
44 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू झाले, शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. काही घडू शकतं. आणि सुंदर अशी गोलंदाजीने पुन्हा रनआउटची संधी. पुन्हा बाद होतोय का? नाही. बघा रिव्ह्यू बघा. चला थांबा थांबा, एक मिनिट ठीक आहे. चला बघा. षटकार आहे. धाव संख्या 50 झालेले बरड संघाचे. अक्षयच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार आहे. 4 चेंडू झालेले आहेत, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. काही घडू शकतं. फुलटॉस पद्धतीचा पुन्हा एकदा षटकार आहे. 56 धावा झालेल्या आहेत. काही घडू शकतं. छप्पन्न धावा. चेंडू आतमध्ये की वर्गमित्र असतील. चला शेवटचा चेंडू आहे. 56 धावा झालेल्या आहेत. आता आउट झालेला आहे. आणि या षटकामध्ये 18 धावा जमवण्यात यशस्वी झालेले आहेत. 20 धावा जमवण्यात 20. धाव संख्या 56 झालेल्या आहेत. 57 धावा. खेळता का अजून दिवसभर? 57 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये. आणि रसाळ सरांना विनंती, 100 रुपयाचं बक्षीस आपल्याला आलंय, घेऊन जायचंय. मॅडी तूच ये द्यायला. चल मॅडी बक्षीस द्यायला. आपले संदीप जाधव, न्यू जाधव मेडिकलचे ओनर आणि मॅडी दोघांनी मिळून ते बक्षीस द्यायचंय रसाळ सरांना. तो टाकी उघडायचे. कॅमेरामन यांच्यावर फोकस करा जरा. कॅमेरामन फोकस करा यांच्यावर. या पुढं पुढं जावा जरा.
चला सामना चालू करायचा आहे लवकर. माळशिरसच्या फलंदाजांना विनंती आहे. सामना चालू करायचा आहे. पहिला षटक घेऊन आलाय तो राजाराम. सामना करेल अमोल. पहिला चेंडू आणि षटकार आहे. थांबा की आधी मारू दे ना, परत मारल दुसरा मारू दे आधी, मारून द्या की आणि या ठिकाणी सलग 3 षटकारासाठी बक्षीस आलेलं आहे. 1001 च राव डॉक्टरांचं कॅश आहे. कॅश पारदर्शक नाही. पहिला चेंडू आणि 6 धावा. दुसरा चेंडू आणि 1 धाव. दुसरीचा प्रयत्न होतोय का बघायचंय. दोन चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत माळशिरस संघादरम्यान. पुढचा चेंडू आणि सुंदर अशी गोलंदाजी त्या ठिकाणी राजारामची पाहायला मिळते. करे डॉक्टर कुठे आहेत? करे डॉक्टरने संपर्क साधायचा आहे. आणि उचलून मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे बाबूने आणि पहिला धक्का बसलाय तो माळशिरस संघाला. अतुलने काढलेलं रक्त कामाला आलं. चला नेक्स्ट बॅट्समन फुले, शरद फुले. पुढचा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने मारलेला आणि निश्चित त्या ठिकाणी चौकार आहे. खाली पॅक करा. धाव संख्या वाढते. बाउंड्री
पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने आणि आणि सुंदर क्षेत्ररक्षण. षटक संपतंय. एका षटकानंतर संघाची धावसंख्या 11. सर्कल मर्यादा देखील संपते. अठरा बॉल 46 ना 57 करायचं 57 रन किती झाले 12 झाले ना 11 झाला ना 57 करायचं आहे ना 46 धावा सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत. पहिला चेंडू आणि षटकार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलेला आहे सोन्या 50-50 ला. डॉक्टर रसाळ इन ऍक्शन मूड. बघूया काय होत आहे. दुसरा चेंडू आणि बाद झालेला आहे. बरड संघ संयम पाळायचा आहे. अति उत्साह गरजेचा नाही. खेळ खेळाच्या पद्धतीने होऊ द्या. बाहेरच्यांना आत घ्या. हा वरडायला कोण रसाळ डॉक्टर आउट झाले. आता कोण गेले काय नाव माने. रसाळ डॉक्टरांची जागा घेण्यासाठी गेलेत माने. संघाची धाव संख्या 17 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे आणि सोन्याची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघूया काय होतंय. पहिला चेंडू टटवून काढलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने आणि रनआउट दिसते. बघूया काय होतंय. नाही. सुंदर अशी त्या ठिकाणी फिल्डिंग केली ती अतुल याने. आवाज होत नाही. फुले डॉक्टरांना सांगणं आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. पुढचा चेंडू आणि शॉट घेतलेला आहे. षटकार गेलेला आहे. धाव संख्या वाढते. धाव संख्या 24 ना 24. दुसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू आहे. एवढा चेंडू होऊ द्या. एवढं 24 धावा झालेल्या आहेत. काय झालंय सागर 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू आहे. लावतोय आणि षटकार खेचलेला आहे डॉक्टर फुले यांनी आणि धावा झालेल्या आहेत 30. आणि 2 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 27 धावा. बरडची जिलेबी खाल्ल्यामुळे सर्वांना चांगला ताव आलाय.
खाकी संध्याकाळी येतो संध्याकाळी येतो बघू की आलो बघूया दोन डॉट गेले हो बघू की आलो बघू बॉलर सचिन दुसरा चेंडू मारलेला आहे उचलून बघूया काय होतंय किती धावा मिळतात का झेल होतोय काही घडू शकतं आणि टेकान पाहिजे असलं तर आणखी परमेश्वर डॉक्टरला घ्या पुढचा चेंडू अरे आणि बाद झालेले आहेत 9 चेंडू आणि 26 धावा 9 चेंडू 26 धावा 3 झाले ना बॉल बरोबर ना 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी वार जास्त सुटलंय कुलदीप डॉक्टर फुलेंची जागा घेण्यासाठी गेला तो कुलदीप 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी पहिला चेंडू काय झालंय सांगा 3 धावा काढलेल्या आहेत का 4 आठवडाभर पळत राहा आठवडाभर पळा आठवडाभर बरड संघ पंचांना निर्णय घेऊ द्या 5 धावा झाल्यात 5 आता जरी बॉल थांबलाय का बघा आणि रिव्ह्यू घ्या अंपायरचा रिव्ह्यू आहे धाव बाद आहे का चेक करा दुसरीला पोचलेला आहे खेळाडू नॉट आउट आहे 5 धावा आहेत आत्ताच्या 5 धावा पळून काढलेल्या आहेत पाणी दाखवा मला वाटतंय चला चला आवडतं घ्यायचंय मॅच चालू करायचे अजून 2 मॅचेस आहेत 3 मॅचेस चला चला लवकर 8 चेंडू 21 धावा
8 चेंडू 21 धावा. सूत्र बदलत चाललंय. फुलटॉस चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला काय एकच धावाने यांना लय घाण सवय. आउट कोण आहे सांगा. कुलदीप आउट आहे. कुलदीप आउट आहे. चुकी अंपायरचे त्यांनी आउट दिलं. चला घ्या. कुणाचीच चुकी नाही. घ्या. धाव संख्या झाली ती 37. सामना जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅट्समॅनचं नाव सांगा. खरात. खरात. आता बॅटने बॉल मारा जोरात, तरच घेतील तुम्हाला घरात. बघूया काय होत आहे. 7 चेंडू नाहीतर घराच्या बाहेरच निघेल आपली वरात. व्हॅलेंटाईन डे जिंदाबाद. 7 चेंडू 20 धावा मारलेला आणि जेल जेल जेल. माने सरत्यात काय पळायचं. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू 19 धावा. ही अतिशय चांगली ओव्हर टाकलेले सचिनने टाळ्या वाजवा बर्ड संघ त्याच्यासाठी. फक्त 8 धावा त्याने दिलेल्या आहेत आणि त्यातल्या 5 तुम्ही मोकळ्यात दिलेत. नुसता झुंका झालाय. 6 चेंडू 19 धावा. सोन्या 5 धावात नुसतीच लुडबुड झाली सगळ्याची. काही घडू शकतं आता, तरी एक कमी पडली. चला बघू काय होतंय. गोलंदाजाचं नाव आहे निखिल शिंदे. शिंदे पण सरकारमध्ये आहेत, त्याच्यामुळं काही घडू शकतं. खरात. स्ट्राईकला तो खरात, नॉन स्ट्राईकला ते माने. 6 चेंडू 19 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने मारलेला. किती धावा आहेत. एकच धाव. ह्याला म्हणतात हातातच बॉल ठेवणे. परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम. पुढचा चेंडू. अरे 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 18 धावा. तीन चेंडू 18 धावा. तीन चेंडू 18 धावा. दोन चेंडू 18 धावा. पूरं करा की.
ह्याला म्हणतात बॅट्समन. सगळं चेंडू खेळायचं ठरवलंय त्यांनी. राहू द्या आता कशाला. चला अरे त्यांना आउटच व्हायचं होतं पण शेवटच्या बॉलला. आउटच व्हायचं होतं पण शेवटच्या बॉलला.